नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। भाडळी खुर्द तालुका फलटण येथील संपत बाळासाहेब सोनवलकर हे उद्या दिनांक 30 मार्च रोजी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत आणि या अगोदर त्यांनी 2 दिवसापूर्वी नमस्ते फलटणशी बोलताना या ठिकाणी काही गंभीर आरोप केले आहेत। यामधले ज्यांच्यावरती गंभीर आरोप केले असे सागर सोनवलकर आणि तुमचं नाव दुलदेव बळीराम करे बळीराम करे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। त्याच अनुषंगाने त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी या ठिकाणी दुलदेव करे आणि सागर सोनवलकर आहेत। आपण नेमकी वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत, नेमका हा काय प्रकार आहे। मला सांगा तुम्ही काय नेमका प्रकार आहे। संपत सोनवलकर यांनी तुमच्यावरती आरोप केले आहेत की त्यांच्या घरातील चोरी केलेली आहे। हा आरोप असा आहे की मी त्यांची जमीन 4 एकर खरेदी केली म्हणजे घेतलेली आहे। त्याला 56 लाख रुपये पूर्ण दिलेत। मी पूर्ण पैसे दिल्यानंतर 6 महिन्यांनी माझ्या नावावरती करून द्यायची बोलू, त्यांनी काय 6 महिन्यांनी नावा करून दिली नाही। मग 6 महिन्यांनी त्यांनी नावा करून द्यायचं ठेवलं आणि मला झोपल्या जाग्यावर गुरांच्या गोट्यामध्ये रात्री 3:30 वाजता गजानी, कुऱ्हाडीनी आणि तलवारीने असं 7 जणांनी माझ्यावरती मारहाण केली। तुमचं त्याचं नातं काय नेमकं? बाळासाहेब सोनवलकर हा सक्का मेव्हणा आहे, माझ्या बहिणीचा मालक। मला सांगा किती एकर क्षेत्र होतं ते ज्याचा तुम्ही व्यवहार केला होता? 3 एकर 29 गुंठ ही पूर्ण गटाचा व्यवहार मी गटच घेतलेला आहे घरासहित पूर्ण। त्यामध्ये घर पण होतं? हा, घर पण होतं त्याच्यामध्ये। त्यानंतर तुम्ही त्याला पैसे दिले? पैसे दिले त्याला। कशा प्रकारे पैसे दिले? त्याला चेकद्वारे 50 लाख रुपये दिले आहेत आणि बाच्यानी कॅश म्हणून त्याला 6 लाख रुपये दिलेले आहेत अगोदर। बरोबर। आणि हे दिल्या पैसे तुम्ही अगोदर दिले आणि त्यानंतर ते काय म्हणाले? ते म्हणाले अगोदर पैसे दे, आमची थोडी अडचण, आम्हाला ती दुसरी जमीन घेतली ती माझ्या नावावर करू दे आणि हे झाल्यानंतर तुझ्या नावावर करतो मी। ज्या दिवशी तुम्हाला दस्त करून द्या म्हणला तुम्ही त्यांना, त्यावेळेस त्यांच्याकडून काय उत्तर आलं? ज्या दिवशी दस्त करून द्या म्हटल्यानंतर ते म्हणला कशाचं तुझं दस्त, कशाचं तुझं पैसे, काय तुला पैसे देणार नाही आणि जमीन पण देणार नाही। मग मी म्हणलं तुझ्याकडून नाही घेत मी मध्येच त्या ते दादा बिशे त्यांच्याकडून घेतो, मी तुला फोन बी करत नाही, काय तुला बोलत पण नाही, जे मध्येच आहेत त्यांना मी विचारून घेतो म्हणलं। आणि मग त्यानंतर तो भांडणाचा प्रकार झाला, तो काय होता? मग भांडणाचा प्रकार झाला, गुरांच्या गोट्यामध्ये मी झोपलो, नेहमीप्रमाणे आपलं झोपलो। मग हे अचानकच रात्रीचं 3:30 वाजता झोपल्या जाग्यावरती मला गजानी, काठीने, कुऱ्हाडीने, तलवारीने मारहाण केली? जबरदस्त मारहाण केली। कशामुळे मारहाण केली? पैसे दिल्यामुळे। म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिले होते? हा। मात्र ते काय म्हणत होते? ते म्हणत होते तुला जमीन पण देणार नाही, पैसे पण देणार नाही असं म्हण। हा। आणि मग नंतर मारहाण केली? हा। मग तुम्हाला नंतर गंभीर मारहाण केली होती? हा, गंभीर मारहाण केली होती। मला मारलेले फोटो आहेत बघा, हो का, हे माझे फोटो। किती जणांनी मारलं होतं? 7 जणांनी मारलेलं आहे। कोणी मारलं होतं? संपत बाळासाहेब सोनवलकर, बाळासाहेब विठ्ठल सोनवलकर, राधाबाई बाळासाहेब सोनवलकर, केतकी संपत सोनवलकर, कृती संपत सोनवलकर, आजी संपत सोनवलकर आणि संपत बाळासाहेब सोनवलकर, ह्या 7 जणांनी मला झोपल्या जागेवरती मारले। आणि मग तुम्ही नंतर काय गुन्हा दाखल वगैरे काय केलं का? गुन्हा दाखल म्हणजे माझी मुलगी अभ्यासाला उठली होती, अभ्यासाला उठल्यानंतर ती बाहेर का कालवा आलाय म्हणून ती पळत आली की तिच्यावर पण त्यांनी गजाने तिला पण मारली। मग त्यातनी ती निष्ठून तिथं माझं शेजारी सागर सोनवलकर आणि संजय सोनवलकर तिथं शेजारीच आहेत। मग तिथं मुलगी गेली आणि ते यांना म्हणाली दाजी माझ्या पप्पांना जीव मारले त्यांनी। मग तिथनी उठवले, यांनी पळत ती आली, सोडवासोडवी केली आणि मला त्यांनी पटदिसनी त्याला न काय करता मला दवाखान्यात पटदिसनी नेलं। हे झाले मारामारीचा प्रकार। त्याच्यानंतर त्यांनी जो आरोप केलाय की त्यांच्या घरातील चोरी केली, दरोडा केला, असे तुमच्यावर आरोप केले त्यांनी। ही आता माझे 56 लाख रुपये बुडवण्यासाठी काही पण खोटे आश्वासनं देतील, कसं म्हणतात ना, चोराच्या उलट्या बॉम्बा। काय नेमका प्रकार होता? तुम्ही त्या घरातलं काय नेलं होतं सामान?
अहो काय गरजच नाही, माझंच घरी सगळं आहे, मला तिथं काय जायची गरज नाही. माझं मला दिलेलं आहे, ती दुसऱ्या घरी ती राहायला जाणार होता. पण आता त्याच्यापाशी कुठलाही पुरावा नसल्यामुळं ती खोटे केसेस माझ्यावर काही पण टाकतोय. आता त्यांनी असं म्हणलंय की तुम्ही असेल किंवा सागर सोनवलकर असतील, तुमच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही दुसऱ्या गावाला राहायला. काय नाही, सर्व खोटं आहे. त्याने आमच्या नावावर जमीन करून दिली की आम्ही कुठल्याच गोष्टी करू शकत नाही. आम्हाला फक्त सत्य पाहिजे, आम्हाला खोटं चालत नाही. या ठिकाणी सागर सोनवलकर आहेत, ज्यांच्यावरती संपत सोनवलकर यांनी आरोप केला की त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि ते भीती दाखवतात, असंही त्यांच्यावर आरोप केला आहे. काय सांगाल नेमकं तुमच्यावर आरोप केलाय रिव्हॉल्वर आहे तुमच्याकडे? कसं झालंय, मामाला 3:30 वाजता मारहाण चालली होती. त्यावेळेस मामाला मी दवाखान्यात आणलं की तो म्हणला, तू जर दवाखान्यात नेलं तर तुझ्या मी खोट्या केस अडकून तुला मी कोणत्या पण कारणावर तुला अडकून मी तुझा कार्यक्रम लावेल. मी म्हणला तसं करू नका. हा मामा मरला म्हणजे निधन झालं मामाचं, तर त्याचं घरचं कोण बघणार, म्हणून तो म्हणत होता तेवढंच तू करू नको, त्याला मारायचं तर इथंच मरून दे. तर मी फक्त दवाखान्यात आणलं आणि माझ्या अगोदर त्यांना आदल्या दिवशी 10:30 वाजताच केस टाकली होती माझ्या, संजय सर्जेराव सोनवलकर आणि मामा मामीवर. आमचा 326चा गुन्हा आहे त्याच्यावर. आणि रिव्हॉल्वरचं म्हणलं तर मी बिझनेसमॅन माणूस आहे, माझ्याकडे तसलं काही नाही. पैसे पचवण्यासाठी, केस काढून घेण्यासाठी गंभीर आरोप करतोय. आता तुमची काय मागणी आहे? आता ही मागणी काय असेल ती कोर्टातून होतेच. पोलिसांचं पण ह्याच्यात काय नाही, पोलिसांना काय ते खरं सांगितलंय, गुन्ह्याचं ही काही चोरीच झाली नाही. त्यांची माणसं येतात गावाला, कुणाला विचारलं तुम्ही विचारलं तर काही अडचण येणार नाही. तो 2022 साली जी भांडण करून गेलाय ती भाडवीत आलाच नाही की भीतीपोटी, असं म्हणतात की भीतीपोटी येत नाही, पण मारहाण करून गेला असल्यामुळे तो येत नाही. नक्कीच आपण पाहिलं संपत सोनवलकर यांनी यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. सागर सोनवलकर असतील किंवा तुमचं नाव दुलदेवकर यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि ते उपोषणाला बसणार, कारण त्यांनी असा इशारा दिला होता की पोलिसांनी आमच्या दरोड्याची केस घेतली नाही म्हणून मी 30 मार्च रोजी उपोषणाला बसणार. मात्र आज दुलदेवकर आणि सागर सोनवलकर यांनी स्पष्ट केले आहे की संपत बाळासाहेब सोनवलकर यांची जी जमीन होती 3 एकर आणि वरती काय 29 गुंठ, ही जमीन आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या एका पाहुण्याच्या माध्यमातून बिशे पाहुण्याच्या माध्यमातून विकत घेतली होती. त्याचा व्यवहार झाला होता आणि त्यांना चेकच्या माध्यमातून पैसेही दिले होते. मात्र ज्या वेळेस त्यांना पैसे मिळाले त्याच्यानंतर तुम्हाला जमीनही देणार नाही आणि पैसेही देणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी संपत बाळासाहेब सोनवलकर यांनी घेतली असल्याचं दुलदेवकर आणि सागर सोनवलकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे आता संपत सोनवलकर त्यांच्या बाजूकडून काय म्हणणं येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.